महाराष्ट्राच्या हितासाठी राज उद्धव एकत्र येणार, ठाकरे कुटुंबीय एक होणार। महाराष्ट्रासाठी त्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आज सोनियाचा दिवस उगवला असंच म्हणावं लागेल। एका नव्या राजकीय समीकरणाची पहाट आज उगवली असं म्हणावं लागेल। महाराष्ट्राचे हित साधण्यासाठी दोन्ही भाऊ राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी एकमेकांना साथ घातली आहे आणि आत्ताचं राजकारण ढवळून निघालं आहे। नेमकं काय आहे प्रकरण समजून घेऊ। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी साथ घातली। महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज यांनी उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊ अशी हाक मारली। महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यासमोर आमच्यातील भांडण वाद या किरकोळ गोष्टी आहेत। मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही। विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही। यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांना देखील चांगलंच सुनावलं आहे। आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारा हा राज ठाकरे नाही, मी सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडलो, अर्थात त्यावेळी माझ्याकडे सुद्धा अनेक आमदारांचं समर्थन होतं। शिंदेंनी केलेलं बंड मलाही करणं अशक्य नव्हतं, पण मी तसं केलं नाही, कारण मी बाळासाहेब सोडता कुणाच्याही नेतृत्वाखाली काम करू शकत नाही, हा माझा विचार आहे। एकनाथ शिंदेंचं राजकारण आणि माझं राजकारण यात खूप मोठा फरक आहे, असं राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले। उद्धव ठाकरेंनी दिली टाळी, काय म्हणाले उद्धव ठाकरे? किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे। मी सर्व मराठी माणसांच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जर कुणी एकत्र येण्याची भाषा करत असेल तर मी सुद्धा एकत्र येतो। महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलावणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं राज ठाकरेंनी ठरवलं पाहिजे। मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करता येईल। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच ती मी मिटवून टाकली चला, असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे। मराठी माणसांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी, ते अबाधित ठेवण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला। आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत आणि राहू। येथील प्रत्येक मराठी माणूस हा शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या अस्मितेचा विषय आहे। एक प्रकारे उद्धव राज यांच्या युतीचा नवा अध्याय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अस्तित्वात येतो का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे।